वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामध्ये जे सादर केलेले दस्तऐवज आहे ती तपासणी समिती आता करणार आहे। नॉन क्रिमिलियर आणि मेडिकल दृष्टी दोष चाचणीचा रिपोर्ट याची चाचणी कुणी केली होती, ज्या रहिवासी भागातून हे प्रमाणपत्र देण्यात आलं त्याची चौकशी करून त्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे, अशी माहिती आता मिळतेय। सोमवार नंतर या संदर्भात कारवाई किंवा चौकशी होऊ शकते। मनोज जयस्वाल या संदर्भातले अपडेट देतील। मनोज, अगदी खरं आहे अमोल, पूजा खेडकर प्रकरण आहे हे आता चांगलंच आता गाजलेलं दिसतंय। याची दखल पीओ कार्यालयाने घेतल्याचं सध्या तरी दिसतंय। एकूणच यासाठी जी चौकशी सदस्य समिती जी नेमण्यात आलेली आहे त्याची तपासणी आता जे चौकशी कमिटी आहे ती तपासणी करणार आहे। जे पूजा खेडकर यांनी जे प्रमाणपत्र दाखल केले होते या प्रमाणपत्राची तपासणी हे समिती करणार आहे। त्यामध्ये विशेष नॉन क्रिमिलियरचं जे प्रमाणपत्र असेल किंवा जे दृष्टीदोष जे काही प्रमाणपत्र असेल ज्या भागातून देण्यात आलेले, ज्या महसूल विभागातून नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट देण्यात आलं किंवा दृष्टीदोषाचा जो काही दाखला देण्यात आलेला आहे त्या वैद्यकीय कार्यालय असेल किंवा त्या भागातील जे ज्या संस्थेने काही रिपोर्ट दाखल केला असेल त्या संस्थेची पण चौकशी केली जाणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ही आज शनिवार आणि रविवार 2 दिवसाची सुट्टी असल्यामुळे ही कारवाई सोमवार किंवा मंगळवारी होण्याची शक्यता आहे। मात्र या चौकशीनंतर पूजा खेडकर यांच्यावर कारवाई होणार हे मात्र निश्चित आहे। मनोज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध